ह्या दोघात जर त्याला चॉईस करा, ते म्हणतो ब्रह्मदेव तिकडं नकोच. कोण ब्रह्मदेव, मला काय करायचंय, मला माझी माता आहे का. ती वडिलाकडे सुद्धा येत नाही. बघा तुम्ही बारीक पोरगा रडायला लागल्यावर, बाप बाप म्हणजे बापच असतो. तो त्याला झोका द्यायचं म्हणलं तरी जीवाव येतं माय बाप. मुलाचं लहानपण बालपण हे आईनेच सिद्ध करू जाणं, ते मुलाचं कष्ट आईनच सहन करू जाणं. उठावं लागलं का नाही कीर्तनातून सुद्धा. आता ही विनोद नाही, ही जिव्हाळा आहे माय बाप. ह्याच्यातला गाभा माझा भावार्थ लक्षात घ्या की हे आईचं मुलावर असलेलं प्रेम आहे. विडाल आर्त किंकाळी बाळाची ऐकू आली. त्या हिरकणी मातेने ठरवलं दरवाजातून जाता येत नाही, पण एक बुरुज होता आणि त्या मातेने ठरवलं या बुरुजावरून उडी मारायची. देह गेला तरी चालल, पण मुलाच्या ओढीनं मायबाप त्या हिरकणी मातेनं त्या बुरुजावरून उडी मारली. असंख्य दगड धोंडे काटे, ज्या वाटेनं मावळे सुद्धा कधी जात नव्हते अशा वाटेनं ती माऊली गड खाली उतरली. संपूर्ण शरीरामध्ये रक्त बंबाळ झालेलं होतं, रक्त गळत होतं. पण ज्या दिवशी बाळाला जवळ घेतलं, ज्या वेळेमध्ये आईचा आनंद गगनामध्ये मावना. दुसऱ्या दिवशी छत्रपतींना बातमी कळाली की आपल्या किल्ल्याचा एका माऊलीने नियम मोडलाय. आणि मुलाच्या प्रेमानं संध्याकाळच्या नंतर जो जी वाट कोणाला माहित नाही त्या वाटेनं ती माऊली खाली उतरली. दुसऱ्या दिवशी हिरकण्याला गडावर बोलून घेतलं. हिरकण्याला वाटलं 100% राजा आता शिक्षा देणार, कारण छत्रपतींना चुकीला माफी नाही. त्या माऊलीला भर सभेत उभा केलं. हिरकण्याला वाटत होते की राजे मला शिक्षा करतील, पण माझ्या छत्रपतीने तिचा सन्मान केला, त्याला बहिणीचा दर्जा दिला आणि सांगितलं आई तुझ्यासारखी हिम्मतवान माऊली जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कुणी सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. मुलाच्या प्रेमानं ज्या वाटेनं आम्ही जाऊ शकत नाही, धडाडीचे आमचे मावळे कधी ज्या वाटेने जाऊ शकत नाही त्या वाटेनं तुम्ही गेला. त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. सिद्धांत संपला. उत्तर आहे का, मुलाच्या प्रेमासाठी रायगड किल्ल्यावर 400 वर्ष होऊन गेला, अजूनही तिचा इतिहास जिवंत आहे. कारण आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असतं. आणि हाच प्रसंग कधी काळी तुकोबाराने ऐकला असेल आणि त्याचं पहिल्या चरणामध्ये
तुकोबाराय सांगतात, मातेच्या चित्ते अवघे बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये सर्व रूपाने फक्त तिचं बाळ आणि बाळच असतं. ज्ञानोबाराय सांगतात, मुलगा कसाही असू द्या ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रेगे जीवी. आईचं चित्त हे फक्त बाळाने व्यापलेलं असतंय. आणि म्हणून एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा जर आई आप मुलांसाठी देत असेल तर ते आईचं पुण्यस्मरण मुलांनी का करू नये? मायबाप, आज एवढा सुंदर कार्यक्रम या जगताप परिवारानं आयोजित केलेला अन्नदान ज्ञानदान हा भव्य दिव्य सोहळा. एक वाक्य सांगतो, असे कार्यक्रम करण्यासाठी फक्त पैसा असून जमत नाही, त्याला वाघाचं काळीज असावं लागतं आणि आई वडिलाच्या कष्टाची जाण असावं लागते, संप्रदायाविषयी सुद्धा प्रेम असावं लागतं. त्याच वेळेस असे कार्यक्रम होत असतात. पैशावाले लय पडल्यात, पैसा उलट जास्त झाला की धर्म बुडवते. ती शिकलेली माणसं हे आपण पाहतोय सध्या काय चाललंय जगामध्ये, प्रेमच कुठं राहिले. कालच बातमी आलती, काहीतरी 800 कोटीचे मालक, 800 कोटी बर का, त्याचे मालक होते आणि त्यांचं शेवटचं मरण हे वृद्धाश्रमामध्ये झालं. एवढी संपत्ती होती. खंडेलवाल साहेब, 800 माझा आकडा कदाचित चुकत बी असेल, त्याच्यापेक्षा जास्त 8,000 कोटी का काहीतरी आहे. खंडेलवाल म्हणून त्यांचं नाव आहे, आडनाव. पण मरण कुठं? वृद्धाश्रमात. मुलंही आली नाहीत, मुली आली नाही. काय करायचं त्या पैशा मला सांगा ना, एवढा कमवून जर संस्कार आपण पुढच्या पिढीला देत नसतो. हे तरी इथलं झालं. मागल्या 2 महिन्यापूर्वी त्या मुंबईच्या परिसरात घडलेली घटना. बापाने जीव उठून पोराला शिकवलं, पोरगा अमेरिकेला शिक्षणासाठी तिकडे गेलं. त्याने तिकडलीच मंडळी केली, अमेरिकेची मंडळी तिकडे केली. मुलं झाली, बापाला मिस कॉल बी नाही. बापाला वाटलं अजून शिकवतोच. बापाला काय माहिती हो काय शिकवतोय तिकडे जाऊन. लग्न झालं, सगळं सेटल झाला आणि 8-9 वर्षांनी नंतर इकडं सगळं बिराट घेऊन आला. म्हातारा बसलं होतं पेपर वाचित. त्याने ते बिराट बघितलं, म्हातारा तर हापाकलंच. जाताना एकटा गेलता आणि येताना चौघ. काय प्रगती बो, मी केलं काय झालं काय? ह्याचं जीवन घडवण्यासाठी मी माझं जीवन जळलं, ह्याने लग्न केलं, मुलं झाली, मला साधं कळवलं सुद्धा नाही. 10-15 दिवस पोरग राहिलं, परत गेला अमेरिकेला निघून. 2 महिन्यात म्हातारं खचवून आऊट झालं. गावातल्या 4-5 जणांनी फोन केला त्याला अमेरिकेला, तुमचे बाबा गेले, त्यांचा विधी उरकायला या. त्याने तिकडून सांगितलं, सुट्टी भेटत नाही, येण्याची इच्छा सुद्धा नाही. तुमची इच्छा असेल तर मी वडिलांचं शेवटचं दर्शन घ्यावं तर व्हिडिओ कॉल करा आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी माझ्या वडिलाचं शेवटचं दर्शन घेतो अंत्ययात्रेचं. मोबाईलच्या माध्यमातून ते फोन करणं मला दर्शन घ्यायची, पण टकलं कोणाचं करायचं 10वीला ते मला ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचं. हाय का काय संस्कार, आचार, विचार. एक परिवार तो तसला परिवार, दुसरा परिवार आजचा जगताप परिवार. किती सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, अन्नदान ज्ञानदान पिंडदान सगळे वारकरी मंडळींचा हा मेळ विली मांदी वैष्णवांचे. एक वाक्य सांगतो, असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. इको द्या. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन पूजन. बसणारे म्हणते का धावत येते बुवा, धावायला आम्हाला काही येडं लागले आहात का काय? ह्याला लय घासावं लागत. इतकं सोपं आहे का गायन वादन? जे वाजवाय राहुल महाराज, गायन कराय झेंडे माऊली, परत आमचे कोलते महाराज, हे आमचे बाबा